कसे आहेत सगळे? आशा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. तर आज मी तुमच्यासोबत ना संडेचं रुटीन व्लॉग शेअर करते. संडे म्हणजे फन डे असतो, रिलॅक्स डे असतो, प्लस हेअर वॉश डे सुद्धा असतो. म्हणजे सगळंच काहीसं एकत्र असतं. सकाळी उठले उशिरा, त्याच्यानंतर ना मग अंघोळ वगैरे केली. त्याच्या आधीच ना मी केसांना तेल लावलं होतं. आता केसांना तेल लावलं की लगेच तर काही वॉश करता येत नाहीत, म्हणून झाडलोट, पसारा आवरावर, बाहेरचे जे कपडे होते ते आणून घड्या करून ठेवले. अशी बरीचशी कामं आवरली. त्यानंतर मग रिलॅक्समध्ये अंघोळ करून घेतली आणि छानसा ड्रेससुद्धा वेअर केला आहे. खरं सांगायचं म्हटलं ना, जो मी कुर्ता घातला आहे ना, तो माझ्या अहोंना अजिबात आवडत नाही. कारण त्यांचं म्हणणं असं असतं की नाही, तू ह्याच्यामध्ये तर छान दिसतच नाहीस म्हणून. आणि दिवाळीच्या आधी जेव्हा मी तुळशीबागेमध्ये गेलते ना, त्यावेळेस मी हा ₹300 घेतला आहे. आणि त्यावेळेस मी त्या मुलासोबत भांडत होते की काय नाही, तू मला ₹500 2 दे म्हणून, पण तो काय द्यायला तयारच नव्हता. आणि इतक्या आनंदाने घेतला आहे ना मी हा, पण अहो घालून देत नाही. त्याच्यामुळे आज तर मी त्यांना म्हटलं की काय नाही, आज मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. मला आज ड्रेस हा घालायचा आहे म्हणजे घालायचाच. आणि मग तो जीन्स आहे ना माझ्याकडं, मी त्याच्यावरती वेअर केला. एक प्लाझो पॅन्ट होती त्याच्यावरती पण बघितलं, पण त्यांना ते बिलकुलच आवडलं नाही. ह्याच्यावरती म्हटले थोडंसं छान दिसते, म्हणून मग हा ड्रेस मी आज घातला होता. आता एवढी गडबड आमची कशासाठी चालली आहे ना, ते मी तुम्हाला सांगते. तर जो माझ्या देवघरामध्ये कलश पूजला होता नारळ, त्याला कोंब उगवला होता आणि त्याची उंची फारच जास्त वाढत चालली आता. आणि असं म्हणतात की जास्त उंची वाढलेला नारळ पण घरामध्ये ठेवायचा नसतो, म्हणजे देवघरामध्ये. आता आज करू, उद्या करू, अशा कित्येक पौर्णिमा येऊन गेल्या, तुम्हाला खरंच सांगते. तरी पण मला कलश पूजन करायला काही जमलंच नव्हतं. पण फायनली आत्ताशी पौष पौर्णिमा होती ना, त्या दिवशी मी कलश पूजला, जो की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच. आता जो हा नारळ मी खाली ठेवला होता ना, तो तर लगेचच्या लगेच मला लावावाच लागणार होता. त्याच्याशिवाय काही ऑप्शनच नव्हता. कारण घरात घरात किती दिवस ठेवणार. आता अहोंची सुट्टी पण संपत आली आहे. सो मग आज म्हटलं घेऊन जावं म्हणून. तर आधीच आमचं ठरलं होतं, म्हणजे दोघांचं पण आमचा असा डिसिजन झाला होता की गावाकडे द्यायचं म्हणून. आणि अचानक आम्ही एक दिवस चौराई देवीला गेलो आणि तिथं दोघांच्या, म्हणजे तिथं गेल्यानंतर ना सेम टू सेम आमच्या दोघांच्या मनात तसंच आलं की ते मला म्हटले, का गं सुकन्या, आपण इथे नाही का लावू शकत नारळ? तर मग त्यावरती मी पण हो बोलले की हां, लावू शकतो ना आपण इथे, कारण तिथं प्रचंड झाडं लावलीत आता जास्वंदीचे ह्याचे. आणि आमचं ठरलं होतं की पायथ्याशी नेऊन लावायचा म्हणून. आत्तापर्यंत आम्ही इतक्या वेळा तिकडे गेलो ना, पण एकदाही असं नारळ लावलेले बघितले नव्हते. आणि कसं काय काय माहिती, मी तिथं गेल्यानंतर बघितलं तर अक्षरशः बरेच लोकांनी नारळ लावले होते. मग तर आम्हाला खूपच जास्त आनंद झाला आणि आम्ही असं ठरवलं होतं की जेव्हा आपण तिकडे जाऊ ना, त्यावेळेस आपण जाऊन पाणी घालायचं. पण तिथं गेल्यानंतर समजलं की जे कोण झाडांना पाणी घालते ना, ते कोण असतील ते सगळ्याच झाडांना पाणी घालतायत. आणि असं तर माझं आधी ठरलं होतं की मी माझ्या माहेरी हा नारळ देणार म्हणून. पण नंतर परत विचार केला, माझ्या माहेरी नारळाची 2 झाडं लावली होती. असतात ना ती कलम केलेली, तसली कलम केलेली 2 झाडं लावली होती. आणि त्यातलं एक झाड गेलं आणि एक झाड राहिलं. अक्षरशः ते झाड ना 12 महिने फळ देतं. आमच्या घरातली सगळीजण, म्हणजे मावशी, मामाच्या इकडे, आता मलासुद्धा ते नारळ पुरतायत. कोण पाहुणं वगैरे आलं तर ते घेऊन जातं. आणि जी गावातली लोकं आहेत ना, जे आपले जास्त ओळखीचे असतात, तेही घेऊन जातात. आणि प्लस घरामध्ये पत्र्यावरती एवढे नारळ पडलेले असतात ना, की काय सांगायलाच नको. म्हणून मग आम्ही विचार केला होता की आपण इकडे सुद्धा लावू शकतो. आता त्याची फळं कधी भेटतील माहीत नाही, पण जो हा आनंद होता ना तो लावायचा, तो काहीतरी वेगळाच होता. आता बघा, बडबड करण्याच्या नादात तिथलं जे कॅप्चर केलं होतं ना, त्याच्यावरती तुमच्यासोबत बोलायचं राहूनच गेलं. पण आता सांगते, तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही छोटासा, म्हणजे जागा बघितली व्यवस्थित आधी, कुठे भेटते जागा शोधायलाच आम्हाला वेळ गेला. कारण सलग लाईनमध्ये 7-8 नारळ लावलेले होते. मग आपला कुठे लावायचा हा विचार आमच्या दोघांना पण पडलेला. आता खड्डा खोदायला तर आमच्याकडे जास्त मोठं काही नव्हतं. आम्ही घरून स्क्रूड्रायव्हर घेऊन गेलो होतो आणि त्याच्याच मदतीने मग आम्ही छोटासा खड्डा घेतला आणि मग अहोंनी त्यात नारळ लावला. वरून पाणी वगैरे घातलं. आता नेक्स्ट संडे किंवा सॅटर्डेला पण सुट्टी असते, त्यावेळेस आम्ही जाऊन पाणी टाकणार म्हणजे टाकणारच. कारण बघायला पण भेटेल ना, किती उंची वाढत चालली आहे, मस्त किती ग्रोथ होती आहे त्याची. खरंच जे लोक वृक्षारोपण करतात ना, त्यांना इतका आनंद होत असेल ना, म्हणजे तितकाच आज आम्हाला सुद्धा झाला होता. म्हणजे आम्ही असं म्हणत होतो की अरे यार, त्या लोकांना तर किती आनंद होत असेल ना, बघा आज आपल्याला एवढा झालाय तरी. असं तर जे घरात उगवलेलं झाड होतं तेच आम्ही तिथे नेऊन लावले. बघू आता कसं कसं होतंय ते. जेव्हा मी तुम्हाला तिकडे जाईल ना, त्यावेळेस तुमच्यासोबत एक छोटीशी क्लिप शेअर नक्कीच करेन. झाड लावून आले, अहो त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. म्हणजे आमची जी 2 व्हीलर आहे ना, ती सर्व्हिसिंगला टाकायची होती. मग ते त्यांच्या कामानिमित्त गेले आणि घरी आल्यानंतर मी पहिले स्वयंपाक करायला घेतला. म्हटलं हे येतील तोपर्यंत आपला स्वयंपाक तर रेडी झालाच पाहिजे.
काल आणलेली मेथीची भाजी ना बरोबर आज माझ्या वापरात आली. निवडून ठेवली होती म्हणून बरं झालं. आता वेगळं भाजीला बनवायला काय माझ्याकडे नव्हतंच. आज संडे असून सुद्धा आम्ही नॉनव्हेज खाणार नव्हतो. म्हटलं की सारखं सारखंच ते खाऊन आता खूप जास्त कंटाळा आला आहे. मध्ये मध्ये तर गॅप पाहिजेच ना. सो मग मी विचार केला मस्त अशी मेथीची भाजी बनवते एकदम स्पायसी आणि बाजरीची भाकरी. आणि अहोंना मी सांगितलं होतं येताना की कांदा भजीसुद्धा घेऊन या. आमच्या तिकडे ना म्हणजे लोणंदच्या स्टँडवरती ना अशी पालक भजी भेटतात. इतकी टेस्टी लागतात ना ती काय सांगायलाच नको. आणि अशी वेगळीच त्याची टेस्ट असते. मला खूप जास्त आवडतात ती. आता मेथीची भाजी आहे म्हटल्यानंतर ना बाजरीची भाकरीच पाहिजे. अहोंचे तर असं म्हणणं असतं की सकाळ संध्याकाळ चपाती दिली तरी पण त्यांना आवडते. पण मी एक अशी आहे ना की मला एक टाईम भाकरी लागतेच. आता संध्याकाळी जर चपाती बनवली असेल तर मग सकाळी भाकरी, किंवा मोस्टली आमच्या घरामध्ये असं असतं संध्याकाळची भाकरी असते आणि सकाळची चपाती असते. पण आज संडे असल्यामुळे म्हटलं चला जाऊयात. आता सकाळी चपाती करत बसण्यापेक्षा मस्त गरमागरम 2-3 भाकरी केल्या ना तर मस्त असं पोटसुद्धा भरतं म्हणून. आता इथे भाकरी करतच होते तेवढ्यात मला आठवण झाली की अहोंनी मला सांगितले की सुकन्या त्याच्यामध्ये भरभरून शेंगदाण्याचा कूट टाक, जो की त्यांना प्रचंड आवडतो. मला ना लग्नाच्या आधी अजिबात माहीत नव्हतं की मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकतात म्हणून. पण लग्न झाल्यानंतर ना ह्या सगळ्या गोष्टी बघून मी शिकले कशात काय टाकायचं, कशात काय टाकायचं. आणि खरं सांगायचं म्हटलं ना मला मिक्स भाजी अजिबात आवडत नाही कशाची बरं का. पण आता इकडे आल्यापासून बऱ्यापैकी मला त्या गोष्टींची सवय झाली आहे. जेव्हा मी भाकरी करत होते ना त्यावेळेस माझ्या मनात हेच फिरत होतं की अजून मला कपडेसुद्धा धुवायचेत म्हणून. आणि असं कामाचं टेन्शन येतं ना कधी कधी आपल्याला. ज्या दिवशी पौष पौर्णिमा होती ना त्यावेळेस पण मला असंच झालं होतं, मला आता हे आवरायचे ते आवरायचे. पण असं समजून घ्यायला पाहिजे ना आपल्या मनानं पण, कारण आपण बाई आहे आणि आपल्यालाच घरातली सगळी कामं करायची असतात. मग आपण एवढं लोड घेऊन का करतो. कधीतरी मला असं टेन्शनच येतं, म्हणजे ज्यावेळेस पुरणाचा स्वयंपाक असेल ना त्यावेळेस मला असं वाटतं की काय यार इतकं काम राहिलं आहे तितकं काम राहिलं आहे. आता माझ्याकडे ऑप्शन आहेत पण मी ते यूज करत नाही असं होतं. माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे तरी पण मी ना म्हणजे असं वेळेला पण कधी यूज करत नाही. कधी कपडे सुकवायचे असतील तरच फक्त. आता आज पण बघा ना मी किती शहाणी आहे. मी सकाळीच निरम्यामध्ये कपडे घातले होते कारण धनुषने रात्री ह्या बेडशीटवरती उलटी केली होती. मग चेंज केलं होतं मी सकाळी सकाळी. मस्त पहिल्यांदा ते पाण्याने फक्त वॉश करून घेतलं आणि स्वच्छ निघाल्यानंतर ना मग मी निरम्याच्या पाण्यामध्ये भिजायला घातलं, कारण थोडासा स्मेल वगैरे येतोच. कम्फर्टमध्ये भिजत घातलं होतं. आणि मग मला आठवलं की चला आपण आज ऑप्शन आहे तर यूज करूयात म्हणून मग मी तिथे मशीनला कपडे लावून घेतले. जे की निरम्यामध्ये टाकले होते तसेच लावून दिले. म्हटलं आता कुठं ते परत निरम्याचं पाणी वगैरे काढत बसायचं म्हणून मग मी तशीच मशीन लावून दिली. आणि तोपर्यंत अहोसुद्धा आले होते. धनुषला आणि मला सुद्धा प्रचंड भूक लागली होती, पण अहो येईस्तोपर्यंत थांबणं गरजेचंच होतं, कारण त्यांना एकट्यांना पण मग असं जेवायला नको वाटतं. आणि आपल्याला पण किती जरी भूक लागली असते ना तर थोडंच जेवण जातं मग घरात असं सोबत कोण नसेल तर. म्हणून मग ते आले ना की लगेचच मी ना इथे ताटं बनवायला घेतली. म्हटलं इथूनच ताटं करून नेऊयात. आणि ते मला त्यांच्या काही गमती जमती सांगत होते. तर आजच्या जेवणामध्ये मस्त अशी गरमागरम मेथीची भाजी, सोबतच बाजरीची भाकरी आणि अहोंनी आणलेली कांदा भजी. आणि आजच्या मिरच्या इतक्या टेस्टी होत्या ना, म्हणजे जास्त तिखटसुद्धा नव्हत्या आणि मस्त लागत होत्या त्या. आता संडे म्हटल्यानंतर ना भाजी आणायला जाणं तर बनतंच. आम्ही ह्याच्या आधी बुधवारची भाजी आणत होतो, पण आता अवॉइड केलं आहे तिकडे जाणं. सो म्हटलं तळेगावला जाऊयात, मस्त भाजी वगैरे घेऊन येऊया. बाहेर जायच्या टायमिंगला नेमका पाऊस पडायला लागला. इतकी धाकधूक होती ना, हे तर म्हणत होते इथंच भाजी घेऊ फाट्यावरती म्हणून. तळेगावला नको जायला, पण मग परत मीच विचार केला की चला जाऊयात. बाजारसुद्धा बघायला भेटतो, एवढी सारी गर्दी आणि मस्त वाटतं कधीतरी जायला. आज जर बाजारात मला छान काय भेटलं असेल ना तर तो भेटला आहे गवती चहा. मी ना गवती चहा असं ताजा ताजा आहे ना तोपर्यंतच यूज करते, आणि तो सुकायला लागला ना की मला तो नाहीच आवडत का काय माहिती. आणि कंटाळतेच मग मी नंतर. आता आणलेल्या भाज्या म्हटलं सगळं काढून घेऊयात. अहोंची बॅग होती रिकामी करायची होती, जे काही त्यांचं सामान होतं ना ते त्याला भरायचं होतं मला. पण अजूनपर्यंत काय मला त्याचा वेळच नाही भेटला. सगळं जे काय आहे ते भरून ठेवायला असू देत म्हटलं. आज बाजारामधून ना धनुसाठी खूप जास्त फ्रूट्स आणले होते, कारण त्याला ते आवडतात. लिंबू पण आणले होते. मधून आम्हाला लिंबू सरबतची आठवण येते. आणि इथं तो पण सांगत होता, म्हणजे मी आधी बोलत होते ना तसंच तो बोलत होता. तर इथे बघा मस्त असे ताजे बटाटे आणले, जे की नवीन आहेत. ते आता तुम्ही मला इथं सांगा बरं का, बटाटे जुनेवाले चांगले असतात की नवीन आलेले चांगले असतात, कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि हा मस्त गवती चहा, सोबतच लिंबू. टोमॅटो तर इतकी महाग झालेत ना काय सांगायलाच नको. आम्हाला काळा घेवडा प्रचंड आवडतो, मग तोही आणला आहे.
आणि गाजरचा हलवा बनवायचा होता. आमच्या इथल्या एका ताईंनी सांगितलं की गाजरच्या पुऱ्या पण खूप मस्त होतात. बघू जमलं तर थोडीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल, जर नाही बनवलं तर नाहीच मग. आणि इथं काही सारे फ्रुट्स होते ते. आता मला बटाटे भरून ठेवायचे होते. म्हटलं उद्याची वाट बघण्यापेक्षा आजच ठेवूयात आपण म्हणून. आता जी सकाळची मेथीची भाजी आणि भाकरी शिल्लक होती, त्यामुळे संध्याकाळचं जेवण मला काय बनवायचं नव्हतं. फक्त हे जे वरचं काम आहे ना ते आवरायचं होतं. व्हिडिओ एडिट करायचा होता तो करून घेतला. व्हॉईसवर म्हटलं की उद्या दुपारीच निवांत करता येईल म्हणून. आणि बाकीचं पण असं काही एक्स्ट्राचं काम नव्हतं. भांडी होती बरं का किचनमध्ये घासायला मला थोडीशी, पण कंटाळाच आला होता. बाहेरून आल्यानंतर ना तशीच बसले होते. 8-8:30 वाजता उठले. ज्या काही सगळ्या भाज्या आणल्या होत्या ना त्या सगळ्या काढून ठेवल्या. तिथून पुढे 9-9:30ला तर लगेच झोपायची तयारी झाली. असंच होतं, कधी कधी खूप जास्त कंटाळा येतो आणि दिवसभर कामं केल्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला आपल्याला खूपच जास्त कंटाळा यायला सुरुवात होते. आणि संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा नव्हता म्हणून एवढा आळशीपणा केला. जर बनवायचं असतं तर मग एवढं सारं काही वाटत नाही. म्हणजे आपल्याला माहीत असतात आपल्याला हे काम करायचं आहे ना तर करावंच लागेल म्हणून. आजच्या या दिवसासोबत मी माझा आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.